झी 24 तास एक पाऊल पुढे। दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या 5 दरोडेखोरांनी एका दुकानावर गोळीबार केल्याची घटना मुंबईतल्या भुलेश्वर परिसरात घडली। मात्र 2 जणांच्या साहसामुळे यापैकी एका दरोडेखोराला जेरबंद करण्यात यश आले। तुंग बहादूर थापा याच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे एका अट्टल दरोडेखोराला जेरबंद करण्यात यश आलंय। मात्र त्याच वेळी थापानं न घाबरता एका दरोडेखोराला पकडलं आणि लुटलेली 3 लाख रुपयांची रोकड परत मिळवली। पूछने के बाद सब जितना भी स्टाफ था सबको कवर अप कर लिया। कवर अप करने के बाद जितना भी पैसा था बैग में भरा। भरने के बाद में वो पीछे से 2-3 आदमी आगे से गए, 2 आदमी पीछे से आने लगे। बॅग मध्ये 3 लाख रुपये घेऊन पोबारा करण्याचा या 5 दरोडेखोरांचा प्रयत्न होता। मात्र त्याच वेळी बाजूच्या दुकानात काम करणाऱ्या थापानं एका दरोडेखोराला लुटलेल्या रकमेसह पकडलं। तिथून पळण्यासाठी या दरोडेखोरानं त्याच्यावर गोळी झाडली। मात्र सुदैवानं ती गोळी पाण्याच्या टाकीला लागली। त्यानंतर तिथल्या नागरिकांनी या दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय। इतर चौघांनाही लवकरच अटक करण्यात येईल असा दावाही पोलिसांनी केलाय। 4 लोग इससे फरार है, उसके पीछे हमारी टीम गई हुई है और हमें आशा है कि हम जल्दी उनको गिरफ्तार कर लें। भुलेश्वरच्या ज्या परिसरात ही घटना घडली तिथं जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। झी 24 ताससाठी पुष्कर राज आणि रवी रंजनसह अमित गडगे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।